हाय मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे. तर बघा हे बघा कसलं पाणी झालं. सगळी भांडी वाळत टाकली होती आणि इकडे जे कांदे होते ते ह्या साईडला गेलेत कांदे. बघा आज दिवसभर साफसफाई दसऱ्याची चालली आहे. हे बघा इकडे कांदे लावले, ह्या साईडला कांदे होते इकडे लावले. हे बघा भांडी सगळी हंडे बिंडे सगळे संपवणे पुसून लावणार आहेत, ठेवलं नाहीत, लावायचे अजून पोटपाण्यात टाकायचे भांडी सगळी. बघा इकडे ही मांडी घासून दिली तर संगोनी लावलं नाही, अर्धी भांडी लावायची तर अर्धी लावली नाही. ह्याच्यात हा बॉक्स इकडं होता तिकडे घेतला आणि इकडचे जे बॅनर होते हे बघा सगळा राडा राडा पडलाय. बघा इकडं फ्रीज वगैरे सगळं उचलून फ्रीज वगैरे सगळं झाडून पुसून घेतलं. इकडं अर्धी भांडी लावलेली आहेत, फक्त हे 2 कप्पे राहिलेत ह्याचे घासायचे. मी म्हटलं ह्याच्यात सगळं कडधान्य वगैरे सगळं भरलेलं आहे म्हणून मी हे डबे घासले नाहीत. उगाच ते अजून नरम पडतं आहे म्हणून मी नंतर म्हटलं ऊन पडला त्यावेळेस घासेन ती. बाकी ही सगळी भांडी अर्धी घासून दिले, सगळे डबे बिबे थोडी पातेला घेतलेले. आणि हे टिकवचे ड्रम होते ते इकडं आणून ठेवलेत. बघा ह्याच्यामध्ये गहू आहेत, ह्या ड्रमात गहू आहेत भरले. हा खालचा ड्रम आहे त्याच्यात तांदूळ भरलेत. तिकडे एक आतमध्ये टाकी आहे बघा, ती पूर्ण तांदूळ भरले त्याच्याने. ती बघा मोठी टाकी आहे, दिसते का नाही माहीत नाही. ती बघा ती तिकडं मोठी टाकी भरले बघा, त्याच्यात पण तांदूळ आहेत. आणि हे 2 ड्रम गहू आणि एक तांदूळ, म्हणजे एक भाकरीचं आहे तांदूळ ह्याच्यामध्ये, ते आम्ही टाकीत ते खायचे. आणि हे गहू आहेत, हे खाली तांदूळ भाकरीचे आहेत, भाकरीसाठी भरलेले. आणि हा बघा इथं उभा आहे संभव, त्याच्यामध्ये ज्वारी भरली आहे. आणि ह्या पण टाकीत बघा तांदूळाचे आहेत, इकडं पण तांदूळ आहे, हे गावठी तांदूळ आहेत. पण टाकी पूर्ण फुल भरली, इकडं टाकी फुल भरली. तर बघू शकता अजून किती राडा पडला आहे. किचनवर वगैरे पण राडा पडला आहे बघा, किचन वगैरे अजून सगळं गॅसवरती पण सगळं राडा झालं आहे. तर आता सगळं आवराय बराच वेळ लागेल. इकडून फ्रीज वगैरे सरकवून फ्रीज वगैरे सगळं इकडे फ्रीज पुसायचं आहे, अजून वरून पुसून काढलं आहे. साईडने फ्रीज वगैरे सगळं पुसायचं आहे, फ्रीज सरकवून झाडून वगैरे काढलं आहे. इकडून इकडून पण बरंच काम आहे. ही इकडची सगळी घाण काढायची बघा. इकडून साफसफाई सगळी झाली, वरून सगळं झाडून वगैरे झालं आहे. पण हे आता इकडचं हा सगळा कप्पा, म्हणजे ते कप वगैरे काय असेल ते धुवायचं पुसायचं ते आहेच अजून, तो अजून राडा आहेच. फरशा पुसायच्याच आहेत. हे बघा इकडच्या खुर्च्यावरून तिकडं ह्या पिलूने तिकडं झाडलं होतं म्हणून अजून हे सिलेंडरच्या मागणं काढायचं आहे. हे स्टँड वगैरे सगळं चपलांचा व्यवस्थित लावायचं आहे. आणि इकडे बघा इकडे आत्ता मी कपडे धुतलेत गॅलरीमध्ये, आणि आत्ता कपडे टाकलेत अर्धे, आमचे अजून अर्धे धुवायचे आहेत. गॅलरीला झाडू वगैरे मारून घेतली आहे, बघू शकता तुम्ही. गॅलरीला झाडू वगैरे मारून घेतले. आता हे सगळं आवरायचं आहे बघा. इथून बघा हे 3 रूम आहेत आपले. हा माझा हॉल आहे समोरचा, मधला किचन आहे, फ्रीज आहे तिथं, तिकडचं बेडरूम आहे. तर अजून फॅन पण पुसायचं आहे, फॅन झाडून घेतलं आहे, फॅन पुसायचं आहे बघा. अजून बरंच काम आहे. पाऊस झाला चालू बघा, पाऊस आता चालू झाला. दिवस सकाळपासून ऊन होता आणि आता पाऊस चालू झाला आहे बघा. दिसतंय की नाही तुम्हाला काय माहीत नाही, बारीक बारीक आहे चालू. पण खूप अंधार केलं आहे पावसाने. दाखवते ह्या साईडने, इकडे संभव उभा आहे. आता पाऊस यायला लागला आहे जोरात. अंधार तर बघा किती केला नाही पावसाने, किती जोरातच येणार आहे पाऊस. आणि ह्या साईडला ही दुसरी साईडला रूम आहे आमच्या. हे बघा पाऊस येणार आहे आता, किती अंधार केलं नाही, बघू शकता. कसले ढग आणि कसलं अंधार. आणि बघा आमच्या इथं पायऱ्या आहे, तिथं साईडला गवत बघा किती वाढले. खूप भीती वाटते बरं का. इथे एक मोठा साप पण आहे आणि घोरपड खूप मोठी आहे इथे बरं का. कसला वारा वगैरे सुटला, जोरात येते पाऊस आता. किती छान वाटते बघा निसर्ग, खूप छान वाटते ना. तर चला बाय बाय सगळ्यांना. माझं जरा आवडते कामं आता. आणि बऱ्याच जण सगळी पुसापुशी सगळी साफसफाई काढल्यात म्हटल्यावरती सगळी पुसापुशी सगळी धूळ उडते ना, सगळं पुसापुशी करायचे. स्वयंपाक करते आता, भात घालते थोडंसं आणि मुलांना देते. हे बघा हे सगळी धूळ पडलेली आहे, सगळे पुसायचे. लय राडा झाला आहे सगळा. माझा अवतार तर बघूच नका. साफसफाई मी बाथरूममध्ये डायरेक्ट भांडी घेतली होती घासायला, तर सगळं रूममध्ये ह्या पाणी झालं आहे. हे बघा इकडून सगळं आता पुसून काढते. हांडे पहिले वरती टाकते पोटमाळ्यात आणि सगळं पुसून काढते. तिकडं कांद्याच्या तिकडं पाणी नाही गेलं. ह्या साईडला भांडी दिली होती ना, घासून ठेवली होती, त्यामुळं सगळं हे झालं पाणी. तर चला बाय बाय, भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये.
व्हिडिओ आपला कंटिन्यू करा.